आणि यानंतर आपण थेट जाऊयात मेधा कुलकर्णींच्या नाराजीवरती अभिमन्यू पवार सध्या बोलतायत। आपण नरेंद्र पाटलांना बसूया एवढंच आहे। मी एक तर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत। मी अपमान करण्याचा काही हेतू नाही आणि जरी माझ्या बोलण्यातून तिच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। नाही पण अशा पद्धतीने मग ते निघून का गेला आता त्यांनी निघून जावं का बसावं हा त्यांचा विषय, मी काय सांगू शकतो त्याच्यामध्ये। पण मी त्यांना एवढं स्टेजवरती अशा पद्धतीने असं काय बोलणं झालं का की मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही ब्राह्मण म्हणून बसणं योग्य नाही? मी ब्राह्मण म्हणलो नाही, मराठा म्हणलो नाही, हा कार्यक्रम सारथीचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याऐवजी म्हणजे आमदार खासदारच्या ऐवजी नरेंद्र पाटील बसणं योग्य राहील एवढंच म्हणलेलं। ते म्हणले मग दुसऱ्यांसाठी काय म्हणले, मलाच का म्हणले असं पण त्यांचं म्हणणं आहे। दुसरं कोणाला म्हणलं पाहिजे? बाकी पण लोक होते। एकच आहे का खुर्ची एकच होती रिकामी, ते पण अण्णांची होती, माननीय अण्णा नाही आले बनसोडे साहेब, त्याच्यामुळं रिकामी खुर्ची ठेवण्यापेक्षा ह्यांचा मान आहे नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी बसावं अशी विनंती केली। दॅट्स ऑल। धन्यवाद। तर कार्यक्रमात नेमकं काय झालं या संदर्भात अभिमन्यू पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। नरेंद्र पाटील यांनी त्या खुर्चीवरती बसावं कारण कार्यक्रम सारथीचा होता अशी आपली भूमिका असल्याचं अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केलंय। हा कोणाच्याही घरचा कार्यक्रम नव्हता असंही ते म्हणाले।